प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज प्रतिमा आत्याला मारण्यासाठी सगळे सूत्र हलवण्यात आलेले आहेत बरं. तर आजचा म्हणजे 27 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात. सुरुवातीला आपण बघतोय ही प्रिया मुद्दाम या सायलीला चिडवत असते आणि चितवतही असते. तुझा नवरा सगळे अपडेट मला सांगतो. अगं आज पण तो रेनबो कॅफेमध्ये गेलाय. आता सायली म्हणते तुला काय सांगायचं ते सांग, पण मला काही फरक पडत नाही. प्रिया म्हणते अगो माझं असं म्हणणं आहे की तू डब्बा बिब्बा कशाला नेतेस, तू ऑफिसला जाशील म्हणजे अर्जुन तिथे नसेल, तुझी फेरी फुकट जाईल ग. सायली म्हणते तुझे हे सल्ले तुझ्याकडेच ठेव, माझं मी बघून घेईल. मग प्रिया तिचा दंड धरते हाताचा आणि म्हणते चल चल दोघी जाऊन बघू, ऑफिसमध्ये गेल्यावर खरं खोटं होईलच की, सगळं कळेल. मग आता सायली म्हणते ठीक आहे चल, हां म्हणजे तुलाही कळेल की ते ऑफिसमध्येच आहे, चल चल. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, महिपतचा सीन दाखवलाय. आता महिपत त्याच्या हातात पैशाची गड्डी घेऊन त्याच्या माणसाला ओरडत असतो, काय रे एवढेच पैसे आणले, अरे वसुली करायला जाता करीडा पाहत बसा तुम्ही, चल जाय आता का बसतो माझ्या मानगुटीवर, अरे जाय रे बाबा का बसणार आहेस आता पुन्हा माझ्या उरावर. आता तो माणूस तिथून निघून गेल्यानंतर ना महिपतला एका माणसाचा फोन आलाय. आता तो माणूस कोण असतो माहित नाही, पण आता महिपत त्याला म्हणतो बोला ना साहेब. अहो नाही नाही असं काही नाही, तुमच्या फोनकडे आमचे कान डोळे सतत लागलेले असतात, तुम्ही जोपर्यंत त्या आश्रम शाळेवरचा स्टे उठवत नाही ना तोपर्यंत आमचं काम अडकले हो. काय काय सांगताय काय, अरे बापरे ही तर आनंदाची बातमी आहे. अहो मी तर म्हणतो तुमच्या तोंडात साखर, अहो मी तर म्हणतो साखर नाही, तुमच्या तिजोरीमध्ये नवीन फ्लॅटचे पेपर येऊ देत आमच्याकडनं हो. अहो लई उपकार झाले तुमचे साहेब. हां हां थँक्यू हां, ठेवतो फोन. साक्षी म्हणते अण्णा कोणाचा फोन आहे, आता म्हणजे याने फोन ठेवून दिलाय. महिपत म्हणतो अगं सावंत साहेबांच्या सेक्रेटरीचा फोन होता, आश्रम शाळेवरचा स्टे उठणार आता. आता साक्षी म्हणते अण्णा काय सांगताय, आर यू सिरियस. साक्षी म्हणते म्हणजे अण्णा आपल्या रिसॉर्टचं काम सुरू होणार लवकरच. आता महिपत म्हणतो अगं सुरू होणार नाही, सुरू झालं, अगं लगेच सुरू झालं. तू म्हणत होती ना हे राजकारणी काही कामाचे नाहीये, शेवटी त्यांनीच काम केलं आपलं. अगं आश्रमावर काम सुरू झालंय. आता पाहतोच मी तो अर्जुन सुभेदार कसा आडवा जात होते, मला त्याला येऊ तर दे आडवा, बघतो मी त्याला. प्रेक्षकांनो आता या महिपतने त्याचं पुढचं काम करायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे चला मालिका थोडीफार पुढे सरकेल अशी आशा करूयात. सायली प्रियाला घेऊन ऑफिसमध्ये येते आणि म्हणते पाहिलं ना बघ हे ऑफिसमध्येच आहेत, त्यांचं सगळं शेड्यूल मलाच आणि आता सायली अर्जुनला म्हणत असते की अहो चला बरं डब्बा खाऊन घ्या, मी डब्बा आणलाय. आणि आता बघते तर काय अर्जुन खुर्चीवर बसलेला नसतो आणि आता या प्रियाला सायलीला चिडवायला आयतं कोलीतच मिळालंय. आता लगेच ही प्रिया चिडवायला लागते तिला आणि म्हणते काय काय म्हणालीस, अगो आत्ता तर म्हणालीस ना की अर्जुन इथेच आहे, पण अर्जुन तर इथे नाहीये. आता कळालं ना तुला अर्जुनबद्दल सगळ्यात जास्ती कोणाला माहीत असतं ते. काय ग सायली, अर्जुनच्या बाबतीत वाद घालायला पाहिजेच नको होता तू माझ्यासोबत, अशीच तोंडावर आपटली तू. तुझा नवरा मला सांगून करतो प्रत्येक गोष्ट, तुला आणखीन पुरावा वगैरे हवाय का. अर्जुन रेनबो कॅफेमध्ये गेलाय, आता तर विश्वास बसला असेल ना तुझा माझ्यावर सायली. आता ही मुद्दाम तिला त्रास देतीये. प्रेक्षकांनो असं नाही वाटत का की प्रिया खूप गरजेपेक्षा जास्ती स्मार्ट दाखवली आहे त्यांनी. ठीक आहे ती विलन आहे आणि विलन असल्याशिवाय मालिकेमध्ये मजा येत नाही, पण असो. तर आता बघा हां सायलीने लावलाय अर्जुनला कॉल आणि आता खरं खोटं करतीये ती. अर्जुनला म्हणते कुठे आहात तुम्ही आता. आता तिकडनं अर्जुन म्हणतो काय झालंय. सायली म्हणते उलट प्रश्न विचारू नका मला, तुम्ही कुठे आहात ते सांगा. मग आता अर्जुन म्हणतो अहो मी रेनबो कॅफेमध्ये आलोय क्लायंटसोबत मीटिंगला. काय झालं मिसेस सायली. आता सायली काहीही न बोलता तो फोन कट करते आणि प्रिया मोठ्याने हसायला लागते आणि अर्जुनच्या खुर्चीवर बसते तिथे आणि म्हणते काय ग काय म्हणाला अर्जुन. सायली नाही 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 सांगू नकोस हां, आता राहू दे. अगं तुझा चेहराच सांगतोय मला अर्जुन रेनबो कॅफेमध्ये म्हणून. हो ना सायली. सायली आता चिडते आणि म्हणते ए चल उठ उठ, यांची खुर्ची आहे ती, बसू नको इथे, उठ म्हणलं ना प्रिया. आता लगेच ही प्रिया म्हणते अरे वा म्हणजे तुला माहिती आहे की ही अर्जुनची खुर्ची आहे, म्हणजे तुझ्या नवऱ्याबद्दल तुला एवढं तरी माहिती आहे, हेच पुष्कळ झालं. आता ही सायली तिचा हात धरते ना तेव्हा प्रिया तिला ओरडते आणि म्हणते ए सायली अगं इतकं चिडून काय होणार आहे तुला. नाही तुझा नवरा तुझ्या हातातून निसटलाय आता आणि तुझे हे जे आहेत ना ह्यांची खुर्ची मला हसत हसत देऊन टाकतील. सगळे अधिकार सगळे मान आता फक्त आणि फक्त माझे होणार आहेत. आता ही सायली म्हणते तुला हवी तेवढी स्वप्न बघ प्रिया, एक गोष्ट तुला सांगून ठेवते मी. आता ही प्रिया गचकन तिचा हात धरते आणि सायलीला उलट धमकी देते आणि म्हणते हे स्वप्न नाहीये,
हे सगळं लवकरच सत्यात उतरणार आहे आणि तेव्हा तुझ्या थोबाडीत बसेल ग, जशी तू काल माझ्या थोबाडीत मारली होतीस. आणि आता ही सायली तिचा हात जोरात झटकते. म्हणजे प्रिया किती म्हणजे बदला घ्यायला कशी आतुर झाली आहे ना प्रेक्षकांनो, ते त्यांनी दाखवलंय. खरं तर हा सीन बघताना आणि प्रियाचं हे दृश्य बघताना खूप राग येतोय प्रियाचा, पण सायली तिला सडेतोड उत्तर देते. सायली तिला म्हणते, अच्छा म्हणजे याचा राग आहे तर, पण एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया, तू हे जे काय करतेस ना त्याने तुला काहीही मिळणार नाहीये. माझा नवरा नेहमी माझाच राहणार आहे. असं बोलून सायली आता ते पिशवी उचलते डब्याची आणि तिथून निघून जाते. पण आता सायली गेल्यावरही ही बया तिथेच बसते बरं का ऑफिसमध्ये, आणि आता स्वतःच्याच मनाशी बडबड करते, काल माझा इगो हर्ट केलास ना, आज तुझी टर्न होती. वाळू जशी हातातनं निसटते ना तसा तुझा नवरा हातातनं निसटून जाईल सायली, तू फक्त बघत राहशील. प्रेक्षकांनो, इतकं कॉन्फिडन्स बरा नाही, नाही का? पण आता बघूयात पुढे काय घडतंय. आता हा मैपत त्या नागराजला म्हणत असतो, नागराज शेठ, त्या प्रतिमाताईंना एकटं गाठायला पाहिजे, बाहेर कुठंतरी, नाही तर घरातच कुठेतरी 5-10 मिनिटं एकटा सापडता का बघावं लागल, तेव्हाच काटा काढता येईल त्यांचा. साक्षी आता ऐकते ते आणि म्हणते, अण्णा अहो काय चाललंय तुमचं, तुम्ही पुन्हा तोच प्लॅन रचताय ना प्रतिमाला मारण्याचा? अहो अण्णा, तुम्हाला किती वेळेला सांगू मी, जगातल्या प्रत्येक प्रॉब्लेमवर एखाद्या माणसाचा खून करणं हे एकमेव सोल्युशन नसतं अण्णा. तुम्ही प्रत्येक वेळेला असं का करताय, तुम्हाला का कळत नाहीये? आपण ऑलरेडी एका खुनामध्ये अडकलेलो आहे आणि एकमेव या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन नाहीये. आता मैपत तिला म्हणत असतो, अगं बैस ग बाई, शांत बैस, बैस खाली, खाली बैस, थांब थोडं जरा. साक्षी तरी सुद्धा बडबड करतच असते, अहो अण्णा तुम्हाला कळत कसं नाहीये, तुम्ही काय करताय समजतंय का तुम्हाला? तेव्हा हा मैपत म्हणतो, अगं ग बस बाई, ओ नागराज शेठ, त्या प्रतिमाताईंना मारायचा प्लॅन कॅन्सल. नागराज म्हणतो, कॅन्सल? काय बोलतोयस मैपत? आता लगेच मैपत म्हणतो, अगं अरे हो नागराज शेठ, जाऊ द्या, तो प्लॅन कॅन्सलच करून टाका. भलेही मला तुरुंगात जावं लागलं तर चालेल, पण माझ्या पोरीला माणसं मारणं आवडत नाही बाबा. नागराज म्हणतो, वा रे वा शान्या, तू काय एकटाच जेलमध्ये जाणार नाहीये. माझ्या वहिनीला जर कळलं ना की प्रिया तन्वी नाहीये खरी तन्वी, तर मग मी आणि प्रिया तुझ्या मागोमाग खडी फोडायला येणार तिथे. त्याचं काय करणार आहोत आपण? आता साक्षी या गोष्टीचा विचार करायला लागते बरं का. मग आता मैपत मुद्दाम म्हणतो, अरे नाही नाही, त्याच्यावर काहीतरी उपाय असणार आहे माझ्या पोरीकडे, म्हणून तर ती म्हणती ना की त्या प्रतिमाताईंना मारायचं नाही म्हणून. काय ग साक्षी, काही आहे का तुझ्याकडे उपाय या सगळ्यावर? सांग बरं. काय ग ए साक्षी, तिला उद्या आठवू शकतं की प्रिया तिची पोरगी नाही, मग काय करायचं? त्याच्यावर तुझ्याकडे काहीतरी उपाय असेल ना त्या प्रतिमाला न मारता. काय काय उपाय काय सांग साक्षी. आता साक्षी काहीच बोलत नाही. मग अण्णा तिला म्हणतो, नाही ना उपाय नाही ना तुझ्याकडे, मग थोबाड बंद ठेवायचं बापाच्या पुढे, जास्त थोबाड चालवायचं नाही, थोबाड बंद ठेवायचं आणि कामं चालू द्यायचे, अजिबात आवाज करायचा नाही. आणि आता मैपत नागराजला म्हणतो, ओ नागराज शेठ, आता तुम्हीच सांगा कधी पावती फाडायची आहे त्या प्रतिमाताईंची? मग नागराज म्हणतो, मी प्रियाला सांगितलंय त्या वहिनीवर नजर ठेवायला माझ्या. आपला माणूस वहिनीपर्यंत पोहोचू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली की ती बरोबर आपल्याला कळवेल, आणि याला फार वेळ नाही जाणार मैपत. आता हा मैपत म्हणतो, एक करा नागराज शेठ, फक्त ऐन वक्तावर सांगू नका. म्हणजे बहुतेक मैपतला असं म्हणायचं असेल की वेळेवर नका सांगू, मला आधी सांगा केव्हा मारायचंय प्रतिमेला म्हणून. आता ही साक्षी खूप घाबरली आहे प्रेक्षकांनो, आणि आता म्हणूनच बहुतेक या प्रियाने या सायलीला धक्का मारलाय शिडीवरनं खाली, आणि सायली आजारी असली की प्रतिमात्याचा काटा काढायला सोपं जाईल ना यांना. आता ही सायली किचनमध्ये काम करत असते आणि ती प्रिया तिच्या डोक्याशी उगाचच भुणभुण 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 लावलेली आहे तिने. तिथे बसून गाणे काय म्हणते, ओढण्या अशी भिरकवते आणि त्या सायली जवळ येऊन नाचते काय आणि तिला चिडवते काय, लला लला अशी करत करत ती त्या सायली जवळ जाते, मुद्दाम किचनमध्ये येऊन तिला डिस्टर्ब करते. सायली म्हणते, प्रिया मला काम करू देशील की नाही? आता प्रिया म्हणते, कोर ना मग, मी कुठे तुला अडवतीये. आता तेवढ्यात लॉन्ड्रीवाला येतो आणि म्हणतो, ताई अहो तुमचे लॉन्ड्रीचे कपडे. सायली म्हणते, हो द्या हं दादा. आता सायलीने ते कपडे रिसीव्ह केलेत आणि ते दादा म्हणतात, मोजून घ्या हं. मग आता लगेच त्या सायलीच्या हाताने ते कपडे खाली पडतात चुकून. प्रिया लगेच चिडवायला लागते, अगो हळू, उगाच माझा कपड्यांवर कशाला काढतीयेस? सायली तिच्याकडे नुसती बघते आता हं, आणि ते कपडे नीट व्यवस्थित आवरायला लागते. पण आता तेवढ्यात विमल येते आणि म्हणते, अहो सायली ताई थांबा थांबा, मी आवरते ना ते सगळं, राहू देत तुम्ही. विमल सायलीला मदत करत असते, पण प्रिया तिथे उभी राहून नुसती तिला टोमणे टामणे हणतीये. विमलला म्हणते, काय हो विमल ताई,
तुमच्या सायलीताईंना एवढूशे कपडे पण सांभाळता येत नाही का हो, ते लॉन्ड्रीचे? काय हे काम? आता विमल तिला म्हणते, कसं आहे ना हो ताई, आमच्या सायलीताई अख्खं घर सांभाळतात आणि या बारीक सारीक कामासाठी मी आहे ना, पुढच्या वेळेसपासून मी करेल हा सगळं नीट. सायली म्हणते, जाऊ द्या ना विमल ताई, तुम्ही कशाला तिच्याशी बोलताय? आणि आता सायलीने ते सगळे कपडे नीट घडी घातलेत व्यवस्थित आणि अर्जुनचे तेवढे कपडे तिने हातात घेतलेत आणि आता ती बेडरूममध्ये ठेवायला जाते. विमल म्हणते, सायलीताई तुम्ही ते सगळं यादी दिली होती ना, ते आणलंय मी सामान. मग आता सायली म्हणते, हे तुम्ही आईंच्या खोलीत ठेवून द्या, मी हे इकडचे कपडे ठेवून येते. आता या दोघी आपापलं काम करताय. पण आता प्रिया मात्र अतिशय आगाऊ दाखवली आहे त्यांनी. आता ही सायली जात असते तेव्हा उगाच खोटा खोटा फोन करते अर्जुनला आणि म्हणते, हॅलो अर्जुन, कसा आहेस तू? अरे काय रे, आज आपली लंच डेट कॅन्सल झाली ना, निदान आता आपण डिनर डेटला तरी जाऊया ना. अरे मला माहिती आहे रे अर्जुन, तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे, म्हणूनच तर आपण एकमेकांना भेटतो ना, आपलं किती प्रेम आहे एकमेकांवर. हो रे अर्जुन, आय मिस यू टू. मुद्दाम त्या सायलीला चिडवायसाठी असं खोटं खोटं बोलतीये फोनवर. आता मात्र सायली तिच्याकडे लक्षच देत नाही आणि प्रतिमा आत्याच्या खोलीत येऊन म्हणते, प्रतिमा आत्या, तुमचे कपडे इस्त्रीला दिले होते ना, मी ठेवून देते कपाटामध्ये, तुम्ही असू द्यात, बसा बसा. आता या प्रतिमा आत्या ठेवत असतात तेव्हा ही म्हणते, तुम्ही बसा, मी ठेवून देते. आणि मग ते कपडे नीट व्यवस्थित ठेवून पुन्हा एकदा तिच्या कामाला लागते. प्रेक्षकांना तुम्ही काही म्हणा, यांची ना मालिका लांबवायची कमाल आहे. म्हणजे कथा एकाच ठिकाणी कशी गोलगोल गोलगोल फिरवायची, ते म्हणजे खरंच कमालच आहे बाई. असो, आता सायलीने काहीतरी केलंय अर्जुनसाठी उत्साहाने आणि तेवढ्यात अर्जुन आलाय आणि तो बायको बायको करतो. ही बया तिथे समोरच बसलेली असते सोफ्यावर, हिला काम ना धंदा, आपलं रिकामे कामं करत बसायचे. लगेच हा अर्जुन म्हणतो, अरे तन्वी तू समोर, मी बघितलंच नाही तुला. आता लगेच ही म्हणते, बस ना रे अर्जुन इथे, आपण गप्पा मारूयात. अर्जुन म्हणतो, अगं थांब जरा, मला फ्रेश व्हायचंय. तेव्हा प्रिया त्याच्या जवळ जाते लगली आणि खुर्चीवर बसते त्याच्या आणि म्हणते, बस ना रे माझ्या बाजूला, तू कॉफी घेणार ना? हं घेणार घेणार. ए सायली, अगं अर्जुनसाठी कॉफी कर आणि माझ्यासाठी सुद्धा. आता हा अर्जुन अजून म्हणतो, स्ट्रॉंग स्ट्रॉंग कॉफी करा. आता सायली म्हणते, हो करते स्ट्रॉंग कॉफी. आता प्रिया उगाचच छानपणा करते बरं का. त्या अर्जुनला म्हणते, अर्जुन तुझा आजचा दिवस कसा गेला रे? चांगला गेला ना तुझा दिवस? अर्जुन म्हणतो, हो गेला गेला, चांगला गेला. तू दमलायस का रे? आता अर्जुन नुसता हो हो करत असतो तिच्या सगळ्या उत्तरावर. त्याला आलेलं असतं टेन्शन. प्रिया म्हणत असते, म्हणूनच आज आपली लंच डेट आपण कॅन्सल केली ना रे. आता प्रेक्षकांनो मला खरं सांगा, याचं ठरलं होतं का तिच्यासोबत कुठे जायचं? पण हा उगाचच का हो हो करू लागलाय, हे मला काही पटलं नाही बाबा. असो, आता प्रिया म्हणते, अर्जुन तू फ्रेश हो, मग मी येते, आपण एकत्र कॉफी पिऊयात. बाय. आणि मग तिथून एकदाची निघून जाते आणि अर्जुन सुटकेचा निश्वास सोडतो. पण आता त्याला तोफेच्या तोंडी जायचंय आणि तो जातो आता किचनमध्ये. सायलीला तो पाणी मागतो पण सायली काही त्याला पाणी देत नाही आणि आता तो स्वतः पाणी घेतो आणि म्हणतो, बाप रे काय अवघड आहे हे, अशा पोरींसोबत प्रेमाचं नाटक करायचं म्हणजे किती त्रास होतो. आता सायली म्हणते, अच्छा त्रास होतो का, हवं हवंसं वाटतं तुम्हाला? अर्जुन म्हणतो, काय आता का चिडलात तुम्ही माझ्यावर, मी काय केलंय आता? सायली आता आणखीन चिडते. अर्जुन म्हणतो, अरे आता ती स्वतःहून बोलायला आली ना माझ्यासोबत, माझी काय चुकी आहे, मी काय केलं त्यात? तर सायली काहीच बोलत नाही आणि तिथून निघून जाते. आणि आता हा तिच्या मागे मागे खोलीत जातो. काय झालं मिसेस सायली, सांगा ना असं करून आता हा गेला तिच्या मागे. आता पूर्णाजी आणि कल्पनाताईचा पण सीन दाखवलाय त्यांनी. कल्पनाताई म्हणतात, काय हो पूर्णाई, ह्यांनी जे गिफ्ट प्रतिमेच्या खोलीत ठेवलं होतं ना ते तिला सापडलं बरं का? मग आता ह्या पूर्णाजी म्हणतात, तुला प्रतिमाने सांगितलं का? कल्पनाताई म्हणतात, नाही हो, ती कुठे सांगते, नाही ती तर आपल्याला वाऱ्याला सुद्धा उभं राहू देत नाही. मग आता या पूर्णाजी म्हणतात, तुला कोणी सांगितलं? मग कल्पनाताई म्हणतात, अहो सायलीनेच सांगितलं की प्रतिमेच्या खोलीत गेली होती ना तेव्हा ते फोटोचं कोलाज तिने भिंतीला टेकून ठेवलं होतं, याचाच अर्थ ते प्रतिमाने बघितलंय ना. पूर्णाजी म्हणतात, देव पावलाबाई, आता तरी तिला आठवू दे सगळं, तिला महिना झाला येऊन पण आहे तशीच आहे अजून. मग आता या कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई 1 महिना खूप छोटा काळ आहे हो, आपल्याला अश्विनने काय सांगितलंय की आपण प्रतिमेला वेळ द्यायचा, तिला स्वतःहून काही आठवतं का, आपण ह्याच्याकडे लक्ष द्यायचं. पूर्णाजी म्हणतात, अगदी तसंच होऊ देत बाई, आता एका मागोमाग एक सण येत आहेत आणि या सणांमुळे प्रतिमेला काही आठवतं का ते आपण बघूयात. आणि अगं उद्या जन्माष्टमी आहे, तयारी झाली की नाही जन्माष्टमीची? आता या कल्पनाताई म्हणतात, तुमची नाचू
सासून आहे ना, अहो तिने सगळी तयारी करून ठेवली असणार आहे. अहो सायलीचं ना अगदी चौफेर लक्ष असतं. स्वयंपाक पाणी म्हणू नका की अर्जुनकडे लक्ष द्यायचं म्हणू नका, तुमची औषधं सुद्धा तीच बघते. आता या पूर्णाजी म्हणतात, बाई घर सांभाळता सांभाळता नवऱ्याकडे लक्ष दे म्हणावं तिला. आता कल्पनाताई म्हणतात, अर्जुनकडे तर तिचं बारीक लक्ष असतं. अर्जुन जरा जरी शिंकला ना तरी सायलीचा काढा तयारच असतो. दोघीही सासासुना आता हसायला लागतात. आता इकडे पहा, अर्जुनराव मागे मागे सायलीच्या, आणि तुम्ही का चिडलात, मी काय केलं, तुम्ही बोलला नाहीत तर मला कसं कळणार तुम्ही का चिडलात, काहीतरी बोला ना. आता सायली चिडून म्हणते, सांगते ना. नाही प्रिया, ती तुमच्याशी बोलायला आली म्हणून चिडायला काही मी मूर्ख नाहीये. आता अर्जुन म्हणतो, मग काय झालंय. सायली म्हणते, तुम्ही जेव्हा जेव्हा माझ्यापासून लपवताल, काही खोटं बोलताल, तेव्हा मी चिडणारच आहे. अर्जुन म्हणतो, मी काय खोटं बोललोय आता. सायली म्हणते, तुम्ही कुठे जाता, काय करता, मला माहिती असतं का. नाही, कोणाला माहिती असतं, तुमच्या प्रिय बालमैत्रिणीला. अर्जुन म्हणतो, तन्वीला. कम ऑन मिसेस सायली, अशी कुठली गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगितली नाही आणि तिला सांगितली. सायली म्हणते, आता वेड पांघरून पेडगावला जाऊ नका. अर्जुन म्हणतो, कसलं वेड आणि कुठे येते पेडगाव, मी तिथे कशाला जाऊ. सायली म्हणते, अशी म्हण आहे हो, विषय नका बदलू. तुम्ही जेवायला बाहेर जाणार होता हे तुम्ही मला का नाही सांगितलं. अर्जुन म्हणतो, एक मिनिट, मी ऑफिसच्या गोष्टी तुम्हाला कधीच सांगत नाही, हे तुम्हाला माहिती आहे. आज काय स्पेशल होतं आज त्यात. सायली म्हणते, नाही स्पेशल तर नव्हतं, पण तुम्ही प्रियाला कशाला सांगितलं, मला नाही सांगितलं. अर्जुन म्हणतो, तन्वीला. मी कशाला तिला माझ्या ऑफिसच्या गोष्टी सांगू. सायली म्हणते, तुम्ही नाही सांगितलं तिला. ती तर म्हणाली की तुम्ही त्या लंचच्या डेटवर बाहेर जाणार होता, त्या रेनबो कॅफेमध्ये, त्या क्लायंट सोबत मीटिंग्समध्ये जायचं होतं म्हणून तुमच्या दोघांचं बोलणं झालं. आता अर्जुन म्हणतो, नाही नाही, काहीतरी गोंधळ झालाय, मी आणि तिला हे सगळं सांगेल. आणि आता अर्जुनला आठवतं, सकाळी प्रिया त्याच्या मोबाईलमध्ये झाकत होती. अर्जुनला आठवतं आणि तो सायलीला सांगतो, अच्छा आत्ता माझ्या लक्षात येते. अहो जेव्हा सकाळी मला मेसेज आला होता ना क्लायंटचा, तेव्हा तन्वी माझ्या बाजूलाच बसली होती आणि ती माझ्या फोनमध्येच बघत होती. नक्की तिने ते मेसेजेस वाचले असतील आणि मुद्दाम तुम्हाला त्रास देण्यासाठी ही गोष्ट तिने तुम्हाला सांगितली. म्हणजे मी तिच्यासोबत हे सगळं शेअर केलं म्हणून. आणि काय हो, तुम्हाला असं कसं विश्वास बसला तिच्यावर आणि असं का बघताय तुम्ही माझ्याकडे. सायली म्हणते, खरंच असं झालं ना नक्की. अर्जुन म्हणतो, अहो खरंच, आय स्वेअर असंच झालं. आता सायली म्हणते, बरं ठीक आहे, एवढा विश्वास आहे माझा तुमच्यावर. आता सायली एक डायरी घेते आणि म्हणते, हे घ्या, यामध्ये तुमची सगळी दिनचर्या लिहून ठेवा. अर्जुन म्हणतो, हे काय आहे. आता सायली म्हणते, हे सगळं काय आहे मला माहिती नाही, आता असं काहीही म्हणायचं नाही आणि हे सगळं यात लिहून ठेवा. आता अर्जुन म्हणतो, काय असतं हे दिनचर्या काय. सायली म्हणते, तुमचं काय म्हणतात ना ते स्केड्यूल, तुम्ही रोज कुठे जाता, कोणासोबत जाता, ऑफिसला जाता की कोर्टात जाता, कोणाकोणासोबत भेटताय, कुठल्या कॅफेला जाताय, ते सगळं यामध्ये लिहून ठेवायचं रोज. अर्जुन म्हणतो, काय रोज प्रत्येक गोष्ट. सायली म्हणते, हो रोज प्रत्येक गोष्ट. आता अर्जुनला टेन्शन आलंय. खरं तर प्रेक्षकांनो, आज शेवटी जरा सांगायला बोरच झालं मला, कारण प्रत्येक वेळेला प्रिया काहीतरी करून आपल्या हिला जेलसी देते आणि ही आपली तिच्या बोलण्यावरती या अर्जुनला त्रास देते. हे बघणं आता थोडं कॉमनचं वाटायला लागलंय. असो, आता उद्या मात्र त्यांनी सायलीला धक्का मारायचा तो प्रोमो दाखवलाय. ही प्रिया सायलीला धक्का मारते, ही त्याच्या खोलीत चाललेली असते अर्जुनच्या. सायली तिला जाऊ देत नसते, तर ही म्हणते, तुझ्या नवऱ्यानेच बोलवलंय मला, चल हो बाजूला. आणि आता सायली खाली पडते आणि आता अर्जुनला कळतं की नाही की प्रियाने धक्का मारलाय की काय झालंय. हे पुढे बघण्यात मला जास्त इंटरेस्ट वाटतोय. आज त्यांनी भला मोठा एपिसोड दाखवला बाबा प्रेक्षकांनो, त्यामुळे मला रेकॉर्डिंगला जरासा वेळ लागला. पण प्लीज काय वाटतं तुम्हाला, मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आजचा भाग माझ्या आवाजात ऐकायला आवडला असेल तर लाईक मात्र नक्की करा हा प्रेक्षकांनो. आता पुढे बघण्यात थोडासा इंटरेस्ट वाढेल असं वाटतंय खरी. काय वाटतं तुम्हाला, नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.